हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावरील अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील झालेल्या तलाठी भरती परीक्षांमधून घेतलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या तलाठी भरतीसाठी अतिमहत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा मराठी व्याकरणावर बनवलेला अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. अर्जुन या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा शब्द कोणता? पहा, अर्जुन या शब्दाच्या अर्थाशी पार्थ हा शब्द जुळतो, धनंजय हा देखील जुळतो, फाल्गुन हा देखील जुळतो, फक्त मदन नाही जुळत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, मदन. ओके. समोरचा प्रश्न. लौकिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, लौकिकचा विरुद्धार्थी शब्द आहे अलौकिक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, अलौकिक. समोरचा प्रश्न. मला टाचण्या आणून द्या या टाचण्याचे वचन कोणते ते आपल्याला ओळखायचे. पहा, टाचण्याचे वचन काय आहे? तर ते आहे अनेक वचन. बरोबर. टाचणी एक वचन आणि अनेक टाचण्या म्हणजे अनेक वचन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, अनेक वचन. समोरचा प्रश्न पहा, विशेषण नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जो शब्द विशेषण नाही तो मन, सुदृढ विशेषण आहे, निरोगी विशेषण आहे, आरोग्य संपन्न हे विशेषण आहे, फक्त मन आहे ते विशेषण नाही आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, मन. ओके. समोरचा प्रश्न पहा, करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? करविणे म्हणजे काय? प्रायोजक. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, प्रायोजक. समोरचा प्रश्न. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. प्रयोग कोणता आहे? बातम्या. तर पहा, कर्तरी प्रयोग आहे. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, कर्तरी प्रयोग. समोरचा प्रश्न. ही कल्पना बऱ्यापैकी आहे या वाक्याचे आपल्याला नकारार्थी करायचं आहे. ही कल्पना बऱ्यापैकी आहे. कसं नकारार्थी करेन? तर ही कल्पना वाईट नाही. बरोबर ना. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ही कल्पना वाईट नाही. समोरचा प्रश्न. विद्वान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय असेल? पहा, विद्वान शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय असेल रे? तर ते असेल विदुषी. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, विदुषी. समोरचा प्रश्न. राजा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचे. पहा, राजासाठी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे भुर्ज. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, भुर्ज. समोरचा प्रश्न. पुढील वाक्य प्रकार ओळखायचा आहे. मी आज अभ्यास करणार आहे. पहा, मी आज अभ्यास करणार आहे या वाक्याचं वाक्य प्रकार कोणता आहे? कोणतं वाक्य आहे? तर यामध्ये विधान केलेले आहे. बरोबर ना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, विधानार्थी. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. समोरचा प्रश्न. प्रयोग ओळखायचा आहे. आम्ही पुस्तक वाचले. पहा, आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर आहे कर्मणी प्रयोग. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कर्मणी प्रयोग. समोरचा प्रश्न. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. काय? तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. तू पण या शब्दाच्या खाली अधोरेखित आहे. मग आपल्याला काय सांगायचं आहे? अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मग हे कोणतं उभयान्वयी अव्यय तू? तर ते आहे उभयान्वयी अव्यय. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, उभयान्वयी अव्यय. ओके. समोरचा प्रश्न. वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडायचा आहे. पहा, वीज या शब्दाला समानार्थी शब्द कोणताही? चपला. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, चपला. समोरचा प्रश्न. काळ झपाट्याने धावत आहे यातील नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. काळ झपाट्याने धावत आहे यातील कोणतं नाम आहे? तर ते आहे सामान्य नाम. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सामान्य नाम. समोरचा प्रश्न पहा, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अंगावर दागिने नसलेली स्त्री. समोरचा प्रश्न. मडके या शब्दाचे अनेकवचनी करायचे. मडक्याचे अनेकवचनी काय असतील? तर मडकी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मडकी. समोरचा प्रश्न. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे यातील कवळ म्हणजे काय? तर ते असते घास. ओके. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, घास. समोरचा प्रश्न. खालीलपैकी गुजराती भाषेतून आलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गुजराती भाषेतून आलेला शब्द कोणता आहे?
तर तो आहे दलाल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. दलालचा प्रश्न पहा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय? तर थोड्याशा यशाने हुरळून जाणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. थोड्याशा यशाने हुरळून जाणे. समोरचा प्रश्न पहा. नशिबावर भरोसा ठेवणारा म्हणजे कोण? तर दैववादी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. दैववादी. ओके. समोरचा प्रश्न. खालीलपैकी डॅश डॅश हा कंठस्वर आहे. कंठस्वर. कंठस्वर म्हणजे कंठातून येणारा. पहा चा आहे का कंठस्वर, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. हा आहे कंठस्वर. समोरचा प्रश्न पहा. निळे आकाश, स्वच्छ चांदणे, चंद्राची शीतल किरणे, उंच झाडे हे सारे वातावरण त्या वाड्याचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. या वाक्यात एकूण डॅश डॅश विशेषण आहेत. किती विशेषणे आहेत? तर त्यामध्ये आहेत 4 विशेषणे. ओके. पहा निळे, स्वच्छ, शीतल आणि उंच ही आहेत विशेषणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. या वाक्यामध्ये आहेत 4 विशेषणे. समोरचा प्रश्न पहा. अल्प, अधिक, उप, अधिक, आहार या स्वरांमधून तयार होणारी संधी आपल्याला ओळखायची आहे. कोणती संधी होईल रे? तर ती होईल अल्पोपहार. बरोबर ना? मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. अल्पोपहार. समोरचा प्रश्न. पुढीलपैकी आज्ञार्थी स्वरूपाचे वाक्य आपल्याला ओळखायचे. आज्ञार्थी स्वरूपाचे वाक्य तर ते आहे माझ्या कामाची कोणालाच किंमत नाही, किंवा तुम्ही मला उत्तर सांगाल का, आणि माधव तू मला सारख्या सूचना देतोस. पहा हेच आहे आज्ञार्थी वाक्य. माधव तू मला सारख्या सूचना देतोस. राईट. समोरचा प्रश्न पहा. शुद्ध लिखाणाच्या दृष्टीने डॅश डॅश हा शब्द योग्य रीतीने लिहिलेला आहे. कोणता शब्द शुद्ध लिखाणाच्या दृष्टीने योग्य शब्द आहे ते आपल्याला निवडायचे. पहा. उद्योगिकीकरण, उद्योगीकरण, औद्योगिकरण आणि औद्योगिकीकरण. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. औद्योगिकीकरणच असते ना? बरोबर ना? समोरचा प्रश्न. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. ओके. समोरचा प्रश्न पहा. कलम करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? कलम करणे म्हणजे कायद्यात बसविणे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. कायद्यात बसविणे. समोरचा प्रश्न. केळ या नामाचे अनेकवचनी रूप आपल्याला ओळखायचे. केळ. केळ, केळी असतात ना? मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. केळी. राईट. समोरचा प्रश्न. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम नसलेला शब्द आहे स्वतः. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. स्वतः. समोरचा प्रश्न. अनल या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनल. अनल म्हणजे काय? वन्ही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. वन्ही. समोरचा प्रश्न. आम्ही हा खेळ खेळू या वाक्यामध्ये कोणत्या अर्थाचे क्रियापद वापरलेले आहे? पहा. आम्ही हा खेळ खेळू कोणत्या अर्थाचे क्रियापद आहे? तर ते आहे संकेत. संकेत दिसतोय ना आपल्याला इथे, मग ते आहे संकेतार्थ. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. संकेतार्थ. समोरचा प्रश्न पहा. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा वाक्य पहा. काय उंच इमारत आहे. आता अधोरेखित असलेला शब्द आहे काय, आणि या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर तो आहे योग्य उत्तर आहे संबंधी. काय? हे संबंधी सर्वनाम आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. संबंधी सर्वनाम. समोरचा प्रश्न. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय? अत्तराचे दिवे लावणे म्हणजे खूप चैन करणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. खूप चैन करणे. समोरचा प्रश्न. विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. दिन. दिन म्हणजे काय? तर दिन, आणि दिनचा विरुद्धार्थी शब्द आहे रजनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. रजनी. समोरचा प्रश्न. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम करायचे. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम केल्यावर काय होईल? तर श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. समोरचा प्रश्न. आडरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. आडरानात शिरणे म्हणजे मुद्द्याला सोडून जाणे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मुद्द्याला सोडून जाणे. समोरचा प्रश्न. तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना आहे विधान केलेलं आहे ना? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी.
विधानार्थी वाक्य. ओके. समोरचा प्रश्न, चरपट पंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ आहे अर्थहीन पाठांतर. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अर्थहीन पाठांतर. समोरचा प्रश्न, तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा डॅश डॅश केला, तर विडा उचलला. तानाजीने सिंहगड जिंकण्याच्या मोहिमेचा विडा उचलला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, विडा उचलला. कोणतं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक ए, विडा उचलला. समोरचा प्रश्न पहा, पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखायचे. धारातीर्थी पडणे म्हणजे काय? रणांगणात मृत्यू होणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रणांगणात मृत्यू होणे. समोरचा प्रश्न, पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पिंपळ या शब्दाला पर्यायी शब्द आहे कदम. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, कदम. समोरचा प्रश्न, एखादी संस्था स्थापन होऊन 75 वर्षे झाल्यावर साजरा केलेला उत्सव कोणता? तर तो असतो अमृत उत्सव. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अमृत उत्सव. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला शब्द आहे? तर तो आहे अत्तर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, अत्तर हा शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे. समोरचा प्रश्न, मराठी भाषेत लेखन डॅश डॅश लिपीत करतात, ते करतात देवनागरी लिपी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, देवनागरी लिपी. समोरचा प्रश्न, प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्यातील पाळावा या क्रियापदाच्या अर्थाच्या दृष्टीने काय बोध होतो? तर ते कर्तव्य आहे हे बोध होतो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कर्तव्य. समोरचा प्रश्न, या वाक्यातील कर्ता शोधायचा आहे. सर्वांना आंब्याचा रस आवडतो. या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. तर तो आहे रस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रस हा वाक्यातील कर्ता आहे. ओके. समोरचा प्रश्न, कारण आवडण्याची क्रिया कोणावर घडली? तर ती रसावर घडली. बरोबर, म्हणून रस. ओके. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रस. समोरचा प्रश्न, आणि या शब्दाची जात सांगायची. आणि हा शब्द आहे उभयान्वयी अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, उभयान्वयी अव्यय. समोरचा प्रश्न, धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? पहा, धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून ते संयुक्त क्रियापद तयार होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, संयुक्त क्रियापद. समोरचा प्रश्न, सुधाने वर्षभर नियमित अभ्यास केला. या वाक्यातील विधेय विभाग आपल्याला ओळखायचा आहे. सुधाने वर्षभर नियमित अभ्यास केला. या वाक्यातील विधेय विभाग कोणता आहे? तर तो आहे वर्षभर नियमित अभ्यास केला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, वर्षभर नियमित अभ्यास केला. समोरचा प्रश्न, दिल्लीहून पंतप्रधानांचे विमान आले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या कोणते विभक्तीचा आहे? तर हा दिल्लीहून हा अधोरेखित शब्द आहे आणि या शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर ती आहे पंचमी. ओके. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, पंचमी. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, समोरचा प्रश्न, पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्लड. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, अल्लड. समोरचा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. झाडावर चढणे सोपे नसते. अधोरेखित शब्द कोणता आहे? झाडावर हा अधोरेखित शब्द आहे. मग या अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची. तर ती जात आहे शब्दयोगी अव्ययाची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, शब्दयोगी अव्यय. समोरचा प्रश्न, चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. पहा, अभिवादन करणे, नमस्कार करणे बरोबर आहे. नाक खुपसणे, मध्ये मध्ये बोलणे हे देखील बरोबर आहे. आणि खजील होणे म्हणजे लाज होणे हाच चुकीचा अर्थ आहे. आणि किस काढणे म्हणजे खूप चर्चा करणे हे देखील बरोबर आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, खजील होणे, लाज न वाटणे. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी प्रायोजक क्रियापद असणारे वाक्य कोणते? प्रायोजक क्रियापद असणारे वाक्य आहे ताईला आता सायकल चालवते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ताईला आता सायकल चालवते हे क्रियापद प्रायोजक असणारे वाक्य आहे. ओके. समोरचा प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलींनी चिंच खाल्ली. काय? मुलींनी चिंच खाल्ली. वाक्यातील प्रयोग कोणता आहे? तर तो आहे भावे प्रयोग. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, भावे. समोरचा प्रश्न,
दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा पर्याय शोधायचा आहे. टेंभा मिरवणे. टेंभा मिरवणे म्हणजे तोरा दाखवणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तोरा दाखवणे. समोरचा प्रश्न, सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे उशिरा उठणारा. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उशिरा उठणारा. समोरचा प्रश्न, देऊळ या शब्दाच्या अनेकवचनी रूप कोणते? देऊळ. देऊळ या शब्दाच्या अनेकवचनी रूप कोणते? तर ते होईल देवळे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 देवळे. समोरचा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. पहा, कोण ही गर्दी. कोण. कोण ही गर्दी. तर या वाक्यामध्ये कोण, कोणला अधोरेखित केलेला शब्द आहे कोण. मग योग्य उत्तर काय असेल या वाक्याचं? तर ते असेल सामान्य सर्वनाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सामान्य सर्वनाम. ओके. समोरचा प्रश्न, दिलेल्या वाक्प्रचारांच्या अर्थाचा पर्याय लिहायचा आहे. सईचा पर्वत, राईचा पर्वत करणे म्हणजे काय? राईचा पर्वत करणे म्हणजे पराचा कावळा करणे. म्हणजेच या वाक्प्रचाराचा अर्थाचा पर्याय योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पराचा कावळा करणे. ओके. समोरचा प्रश्न, कल्पवृक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष. कल्पवृक्ष या शब्दात आहेत 3 व्यंजने. मग 6 व्यंजने. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 6. ओके. समोरचा प्रश्न, त्याने भिकाऱ्याला पैसा दिला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? त्याने भिकाऱ्याला पैसा दिला. तर तो आहे चतुर्थी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चतुर्थी. ओके. समोरचा प्रश्न, आपण अनिष्ट गोष्टी टाळाव्यात या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणते? आपण अनिष्ट गोष्टी टाळाव्यात. ओके. या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य पहा, आपण अनिष्ट गोष्टी स्वीकारू नयेत. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आपण अनिष्ट गोष्टी स्वीकारू नयेत. समोरचा प्रश्न, मृगजळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? मृगजल या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे केवळ आभास. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केवळ आभास. समोरचा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. हसरे बाल कोणाला आवडत नाही. हसरे या शब्दाखाली अधोरेखित आहे. मग हसरे. हसरे या शब्दातील जात आपल्याला ओळखायची. ती जात कोणती? हसरे आहे विशेषण. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विशेषण. समोरचा प्रश्न, दिलेल्या वाक्प्रचाराखाली 4 वाक्प्रचार दिले आहेत. ज्या वाक्प्रचाराचा अर्थ मूळ वाक्प्रचाराच्या अर्थासारखा आहे त्याचा पर्याय शोधा. ओके. तर त्याचा पर्याय पहा, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे या वाक्प्रचाराच्या अर्थासारखा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. तर तो कोणता असेल रे? तर तो असेल ताटाखालचे मांजर होणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ताटाखालचे मांजर होणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कर्मणी प्रयोग कोणता? पहा, कर्मणी प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर तो आहे तो सकाळी लेखन करतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तो सकाळी लेखन करतो हा आहे कर्मणी प्रयोग. समोरचा प्रश्न, शेतकरी शेतात राबतो या वाक्याच्या अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ते आहे प्रथमा विभक्ती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रथमा विभक्ती. समोरचा प्रश्न, गुरुजनांचा आदर करावा या वाक्य प्रचाराचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणते? गुरुजनांचा आदर करावा या वाक्य प्रचाराचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य आहे गुरुजनांचा अनादर करू नये. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 गुरुजनांचा अनादर करू नये. ओके. समोरचा प्रश्न, अ किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ आल्यास दोहोंबद्दल ए येतो या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झालेला आहे? तर तो आहे क्षणैक. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 क्षणैक. ओके. समोरचा प्रश्न, रिकाम्या जागी कोणता अलंकारिक शब्द वापरता येईल? पहा, घर बांधायला घेतल्यापासून डॅश डॅश कामे वाढत गेली तर मारुतीच्या शेपटाप्रमाणे कामे वाढत गेली. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मारुतीच्या शेपटाप्रमाणे. समोरचा प्रश्न, समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मृत्तिका. मृत्तिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे माती. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 माती. समोरचा प्रश्न, समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मतकूण. मतकूण या शब्दाचा समानार्थी असलेला शब्दाचा योग्य पर्याय आहे ढेकूण. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ढेकूण. समोरचा प्रश्न,
चांदणे या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? चांदणे, चांदणे या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे ज्योत्स्ना. कौमुदी, तारका आणि चंद्रिका ह्या समानार्थी आहेत. पहा सॉरी, कौमुदी, ज्योत्स्ना आणि चंद्रिका हे समानार्थी शब्द आहेत. फक्त चांदणे या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे तारका. ओके, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तारका. राईट. समोरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय ओळखायचा आहे. मूढ, मूढ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तो आहे दीडमूढ. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 दीडमूढ. समोरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय ओळखायचा आहे. कृपण, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द कोणता? तर तो आहे उधळ्या. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उधळ्या. ओके. समोरचा प्रश्न, घृणेश्वर, घृणेश्वर या शब्दातील व्यंजनांची संख्या किती आहे? तर ती आहे 5. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 5. समोरचा प्रश्न, स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पारतंत्र्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पारतंत्र्य. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला. ओके. समोरचा प्रश्न, शुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहा, यामध्ये शुद्ध शब्द कोणता आहे? तर तो आहे बुभुक्षित. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बुभुक्षित. ओके. समोरचा प्रश्न, खालील शब्दातील अशुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. अशुद्ध असलेला शब्द कोणता आहे? तर तो आहे मुळू. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुळू. समोरचा प्रश्न, अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात? अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द म्हणजे अतिशय मूर्ख माणूस. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अतिशय मूर्ख माणूस. समोरचा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मासोळीच्या डोळ्यांसारखे डोळे असणारी. यासाठी योग्य पर्याय कोणता आहे? तर तो आहे मीनाक्षी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मीनाक्षी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेले वाक्प्रचार कोणता? पहा, चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे, बरोबर आहे. भ्रमनिरास होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे. ओके. त्यानंतर मंत्रमुग्ध, मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे, बरोबर. आणि डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे का? तर नाही. मग हाच चुकीचा आहे. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, डोळे लावून बसले, डोळे मिटून बसणे हा चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार आहे. समोरचा प्रश्न, वाक्प्रचाराचे अर्थाचे पर्याय ओळखायचा आहे. विसंवाद असणे म्हणजे काय? तर एकमेकांशी न जुळणे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 एकमेकांशी न जमणे. ओके. समोरचा प्रश्न, म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखायचा आहे. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय कोणता आहे? तर तो आहे दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दिसण्यात बावळट पण व्यवहार चतुर माणूस. ओके. समोरचा प्रश्न, राजेश व्यायाम करतो या वाक्याचा रीती भूतकाळ असलेले वाक्य कोणते? राजेश व्यायाम करतो या वाक्याचा रीती भूतकाळ असलेले वाक्य राजेश व्यायाम करत असे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राजेश व्यायाम करत असे. समोरचा प्रश्न, प्रयोग ओळखायचा आहे. सारे पोपट उडाले, सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर हे वाक्य आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी. समोरचा प्रश्न, भावे प्रयोग नसलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. पहा, भावे प्रयोग नसलेल्या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर तो आहे मुलाने अभ्यास केला. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मुलाने अभ्यास केला. समोरचा प्रश्न, पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती? पुण्याहून, पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती? तर ती आहे पंचमी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पंचमी. समोरचा प्रश्न, त्यांनी रामाला ओळखले व घरी घेऊन गेले हे वाक्य कोणत्या काळातील आहे? पहा, त्यांनी रामाला ओळखले व घरी घेऊन गेले हे वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पूर्ण भूतकाळ. समोरचा प्रश्न, खालीलपैकी नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे. पहा, खालीलपैकी नपुसकलिंगी पर्याय कोणता आहे? तर ते आहे पाणी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक, धांदरड धनश्री धावताना धपकन पडली
या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. पहा, धांदरड धनश्री धावताना धपकन पडली. या वाक्यातील क्रियापद आहे धावताना. ओके, क्रियाविशेषण आहे धावताना. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 धावताना. समोरचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे. साहस हे जीवनासाठी मिठासारखे आहे. साहस या शब्दाखाली अधोरेखित आहे. आता या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. तर या शब्दाची जात कोणती? हे आहे भाववाचक नाम. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 भाववाचक नाम. समोरचा प्रश्न, संधीचा अचूक पर्याय निवडायचा आहे. चिदानंद. चिदानंद या संधीचा अचूक पर्याय कोणता? तर चित्त अधिक आनंद. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 चित्त अधिक आनंद. समोरचा प्रश्न, साखरविडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? साखरविडा हा शब्द आहे मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मध्यम पदलोपी. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. पहा, समोरचा प्रश्न, विकारी शब्दांच्या डॅश डॅश जाती आहेत. विकारी शब्दांच्या 4 जाती आहेत. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 4. समोरचा प्रश्न, ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही यास डॅश डॅश शब्द म्हणतात. ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्या शब्दास अविकारी शब्द म्हणतात. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अविकारी. समोरचा प्रश्न, तृतीया विभक्तीचे प्रमुख कार्य डॅश डॅश आहे. तृतीया विभक्तीचे प्रमुख कार्य आहे करण. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 करण. समोरचा प्रश्न, काम करा म्हणजे यश येईल. हे वाक्य डॅश डॅश आहे. काम करा म्हणजे यश हे येईल हे वाक्य आहे संकेतार्थी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संकेतार्थी. समोरचा प्रश्न, 2 वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला डॅश डॅश असे म्हणतात. पहा, 2 वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला डॅश डॅश असे म्हणतात. त्याला म्हणतात संधी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 त्याला म्हणतात संधी. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या विषयावरील अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील तलाठी परीक्षांमध्ये वारंवार विचारलेले सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.